ठाकरे रणांगणात उतरलेले आहेत. उद्धव साहेब असं म्हणाले की आमच्या 2 ठाकरे बंधूंचा मराठीचा नाही तर महाराष्ट्राचा आहे. 2 बंधू आगामी काळामध्ये सुद्धा आपल्याला एकत्रित पाहायला मिळतील, याची घोषणा आज उद्धव ठाकरे असं म्हणाले की पुढे एकत्रित राहण्यासाठीच एकत्र राहणार. आता त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरती परत मी बोलणं बरोबर नाही आहे, परंतु एक गोष्ट नक्की आहे की दोन्ही ठाकरेंनी आज महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा आवाज बुलंद केला एवढं नक्की. आजच्या या मेळाव्यानंतर भविष्यामध्ये अशा पद्धतीने हिंदी सक्तीचे GR असतील किंवा इतर कोणती भाषा जी आहे ती लादण्याचा प्रयत्न होणार नाही अशा अपेक्षा. हिंदी शक्तीचा GR तर कधीच शक्य नाही याच्या पुढे, आणि भाषा लादू नये, भाषेचा सन्मान आम्ही करतो परंतु सक्ती नको. आगामी महापालिका निवडणुका तोंडावरती आहे, त्या निवडणुकांमध्ये 2 ठाकरे बंधू आपल्याला एकत्र पाहायला मिळतील. बघा पुढे काय होणार आहे काय नाही होणार आहे याची नांदी आज त्यांनी दिलेली आहे. सगळ्या गोष्टी आजच सांगणं योग्य नाही, बघू भविष्यात. आपण पाहतोय की भविष्यातली नांदीची जी गोष्ट आहे आपल्याला पाहायला मिळाली, मात्र भविष्यामध्ये काय होणार हे आजच सांगता येणं शक्य नाही, अशी प्रतिक्रिया अनिल परवाने दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन योगेश सावंतसोबत प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई.